आज आपण मशरूम मसाला बघणार आहोत। आपण अगदी घरच्याच रेग्युलर मसाल्यामध्ये मशरूम मसाला बघणार आहोत, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण सुरुवात करूया। इथं मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। हे आपण वरून ह्याची साल काढून घेऊया। आपल्याला सगळ्या मशरूमची साल अशीच काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे धुवून घेणार आहोत। सुरुवातीला आपण वरचा बाजू आपण काढून घेऊया। आता इथं मी सगळ्याचे वरची बाजू काढून घेतलेली आहे। तर आता आपण हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। यामध्ये मातीचे कण असतात, त्यामुळे आपण हे 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचे। हे आपण हलक्या हाताने हलवून हे धुवून घ्यायचं सगळं। आता आपण हे कट करून घेऊया। तर त्याचा देठ आपण काढून घेऊया आणि ह्याचे काप करून घेऊया। आपल्याला आवडीप्रमाणे आपण ह्याचे काप करून घ्यायचे। इथं मी थोडे पातळच काप करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काप करून घ्या। आता आपण ह्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी इथं 2 टोमॅटो घेतलेले आहेत मोठे कापून। 2 कांदे मी तळून घेतलेले आहेत। तुम्ही इथं भाजून घेतले तरी चालेल, पण तळून घेतल्यानंतर त्याची टेस्ट थोडी अजून चांगली लागते। आता ह्यामध्ये आपण आपल्या तिखटनुसार मिरची घालायची आणि मूठभर कोथिंबीर। आता हे आपण थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट करून घेऊया। आता ही पेस्ट आपण ह्या मशरूममध्ये घालून घेऊया आणि त्याचबरोबर आपल्याला थोडे वर आणखी मसाले घालायचे आहेत। तर इथं आपण सगळी पेस्ट घातलेली आहे ह्यामध्ये। आता ह्यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे। दही आंबट नसलं पाहिजे। 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। इथं मी आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे आपण अर्ध्या ते 1 तासासाठी ठेवून देऊया। आता त्यानंतर आपण करायला घेऊया। इथं मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल घातलेला आहे आणि 1 तुकडा दालचिनी, 1 वेलची, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत, 1 चमचा लाल मिर्च पावडर, ही तिखटवाली नाही आहे, कलरसाठी फक्त घातलेली आहे। ही आपण थोडी भाजून घेऊया। तेलात मिरची पावडर भाजल्यामुळे छान कलर येतो। आता त्यामध्ये आपण मशरूम घालून घेऊया आणि 2 मिनिटं आपण परतवून घेऊया। आपण इथं गॅस कमीच ठेवायचा आहे। ह्यामध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळं 2 मिनिटानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं। आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करून घ्यायचं। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण सुरुवातीला मीठ घातलेलं, त्यामुळे टेस्टनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि 10 ते 12 मिनिटासाठी आपण झाकून शिजवून घ्यायचं। ह्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही, त्यामुळे आपण 10 ते 12 मिनिटं हे शिजवून घेतलेलं आहे। आता आपलं मशरूम मसाला तयार झालेला आहे आणि ग्रेव्ही पण आपली छान घट्ट अशी तयार झालेली आहे। तर ह्यामध्ये आपण आता 2 चमचे मलाई घालून घेऊया किंवा फ्रेश क्रीम आणि वरून कोथिंबीर घालूया। फ्रेश क्रीम घातल्यामुळे मसाले सगळे बॅलन्स होतात आणि आपली मशरूम मसाला पण छान टेस्टी असा लागतो। तर आता आपलं हे मशरूम मसाला रेडी झालेला आहे। रोटी किंवा फुलकेसोबत तुम्ही आता सर्व करू शकता।